जय जय रघुवीर समर्थ. आपण एका अत्यंत पवित्र ठिकाणी प्रत्यक्ष श्रीधर स्वामींच्या जवळ बसलेलो आहोत. स्वामींच्या चरणपादुका आहेत. श्रीधर स्वामी हे 1908 साली या भूतलावर अवतरले. दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा जन्म आहे. स्वामींनी स्वतः एकदा प्रवचनात असं म्हणालेले होते की ज्या तिथीला त्यांचा जन्म होतो ह्या थोर सत्पुरुषांचा, ते हे सांगतं की ते त्यांचे अवतार आहेत. म्हणून श्रीधर स्वामींना दत्तप्रभूंचा अवतार मानला जातो. 1908 सालचा त्यांचा जन्म आहे आणि 1973 साली स्वामींनी हे भूतल, त्यांचं पार्थिव शरीर ह्या पंचतत्वात विलीन केलं. स्वामी सर्वत्र आहेत, सगळ्याच ठिकाणी आहेत आणि सदैव असणार आहेत. ते गुरुतत्व रूपाने आहेत. स्वामींचं वाङ्मय तत्त्वज्ञानपूर्ण आहे आणि स्वामी स्वतः शतपत्रामध्ये एका ठिकाणी म्हणतात, यच्चयावत भूतलावर असणाऱ्या सर्व साधकांना मार्गदर्शन करणं ही माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि स्वामींनी जे मार्गदर्शन केलं ते इतक्या तोलामोलाचं आहे की ते समजणंसुद्धा अवघड आहे. स्वामींनी जे सांगितलं आहे आचरणात आणणं लांब, पण ते बुद्धीच्या पातळीवर सुद्धा समजून घेणं ही केवळ त्यांची कृपा असेल तरच शक्य आहे. म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. या पवित्र सज्जनगडावर असणाऱ्या श्रीधर कुटीमध्ये बसून स्वामींना म्हणूया की आपण सांगितलेला उपदेश आमच्या अंगी मुरू द्या, आपली कृपा असू द्या. आणि कृपा असल्याशिवाय कधीही शिष्याला काहीच करण्यासारखं नाही. आमच्या चुका तर होत राहणार आहेत, परंतु आपण कृपा करा आणि परत आमच्याकडनं चूक होऊ दे ह्याची आपणच काळजी घ्या. जय जय रघुवीर समर्थ.